बदलापूरमध्ये रेल्वे संदर्भात संयुक्त भारत पक्ष यांचं उपोषण सध्या सुरू आहे आणि या उपोषणाला नगराध्यक्ष ऋषिताताई घोरपडे यांनी भेट दिलेली आहे। नेमक्या त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, आपण गेल्या कित्येक दिवसांपासून बघतोय की त्या मागण्या ज्या आहेत पूर्ण झाल्या पाहिजेत, यासाठी अनेक दिवसांपासून ते प्रयत्न करतायत। आज खरं तर 5वा दिवस आहे उपोषणाचा आणि आज सुद्धा त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये। मात्र आता कुठेतरी आशेचा किरण जो आहे तो बघायला मिळतो आहे। काल देखील आपण बघितलं की शिक्षक आमदारांनी हा जो मुद्दा आहे तो अधिवेशनामध्ये मांडला आणि आज देखील बदलापूरच्या नगराध्यक्षा ऋषिताताई घोरपडे, त्याचबरोबर नगरसेवक शरद तेली सर आणि नगरसेवक राजेंद्र घोरपडे, नगरसेवक रमेश सोळसे सर आणि अनेक भाजपाचे पदाधिकारी जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। त्याचबरोबर समाजसेवक आदर्श तायडे सर यांची देखील या ठिकाणी भेट जी आहे या उपोषणकर्त्यांना आपल्याला बघायला मिळते आहे। रेल्वे संदर्भात अनेक समस्या ज्या आहेत त्या सध्या घेऊन हे उपोषणकर्ते मैदानात उतरलेले आहेत आणि कुठेतरी त्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे, फक्त एवढीच विनंती येते आहे। काढून परत लावा माईक काढून परत लावा मागे सर। भारत पक्ष यांच्यातर्फे जे काही आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला ऋषिता घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती जी आहे ती आज नेमकं कुठेतरी या उपोषणाला आशेचा किरण जो आहे पुन्हा एकदा बघायला मिळतो आहे। कारण स्वतः नगराध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत म्हटल्यावरती आता ह्या ज्या काही मागण्या आहेत या उपोषणकर्त्यांच्या 18 मागण्या घेऊन ते सध्या मैदानात उतरलेले आहे। आता ह्या मागण्या पूर्ण होतील का हे बघणं गरजेचं ठरणार आहे। आपण बघत आहोत की नगराध्यक्ष ऋषिताताई घोरपडे अनेक वेळेला यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन देखील पाहणी केलेली आहे, विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज देखील त्या समस्या ज्या आहेत वेळोवेळी सगळे कामं जे आहेत जे काही चालू आहे त्याची माहिती देत आहेत असं सांगितलं जात आहे। सध्या ऋषिताताई घोरपडे जे आहेत त्या आता उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करताना आपल्याला बघायला मिळतात। तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि मग कर्जत साईडला जे आपलं छताचं काम बाकी आहे मग त्याच्यानंतर काहीतरी चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे। म्हणजे नेमकं ती विषयावरती उपोषणकर्त्यांना धीर जो आहे तो सध्या इथे दिला जातो। आणि परत त्या साईडचा पण जर ब्रिज 2 नंबरला उतरताना बंद करावा लागला तर मग लोकांची खूपच गैरसोय होईल, प्रवाशांना अति गैरसोय होईल। त्याच्यामुळे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तिकडचं काम CST साईडचं काम सगळं पूर्ण करून द्या आणि आमरण उपोषणाला सध्या ऋषिताताई घोरपडे जे आहेत ते आलेले आहेत। या ठिकाणी हे जे काही उपोषण करते त्यांना भेट देत आहेत। त्यांच्या मी स्वतः इथे पोहोचली मी जाऊन पूर्ण चौकशी केली, सध्या संवाद साधला जातो आहे। त्याच्यानंतर त्यांचा भाऊ जो आलेला त्याला आम्ही डेथ सर्टिफिकेट देण्यासाठी पण नगरपालिकेने लगेच सहकार्य केलं, लगेच
चेतना देवरुखकर या महिलेचा ट्रेनमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर त्या महिलेसंदर्भात तिचे जे काही घरातले व्यक्ती आहेत, कुटुंबातील व्यक्ती आहेत, त्यांना देखील भीत देण्याचं काम जे आहे श्वेता घोरपडे नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून इमोई हॉल्ट आपल्याला बघायला मिळतो. तो आम्ही मागे थोडासा पुढे सरकवा अशी रिक्वेस्ट आम्ही DRMला पण केलेली आहे, एमआरएमसीच्या टीमला पण केलेली आहे. सगळ्यांनी फॉलोअप चालू ठेवलेला आहे. DRMला मी कालच परत एकदा पाठपुरावा आणि आता पुढच्याच आठवड्यात आम्ही मुख्यमंत्री साहेबांची पण भेट घेत आहोत, रेल्वे मंत्र्यांची पण भेट घेत आहोत, जेणेकरून आम्हाला आमच्या ह्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील आणि लवकरात लवकर त्याच्यामध्ये समस्या आपल्या सोडवल्या जातील. सगळ्यात पहिला आम्ही 15 डब्याची गाडी कशी बदलापूरला पोहोचेल ह्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. कारण काय 12 डब्याच्या गाड्यांमध्ये आपल्या अपुऱ्या पडत आहेत. आपली लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे बदलापूरची. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्ही तुमच्या ज्या समस्या ह्याच्यामध्ये जेवढं तुम्ही लिहिलेलं आहे या सगळ्या माझ्या पण त्या जो मी अहवाल दिलेला आहे DRMना जवळजवळ 40 मिनिटं आमची चर्चा झालेली आहे त्याबद्दल. चर्चा पण झाली याच विषयावर त्यांची मागच्या 15 दिवस अगोदर नाही मागच्या महिन्यामध्ये आणि त्याच्यावर माझे 3 फॉलोअप पण झालेत मेलद्वारे आणि आम्ही रेल्वे मंत्र्यांना पण आमदार साहेबांथ्रू पत्र पोहोचवलेलं आहे. ते पण त्याच्याबद्दल नक्कीच पॉझिटिव्ह विचार करून आपल्याला वेळ देणार आहेत. लवकरच आम्ही GM साहेबांची पण भेट घेणार आहोत, जेणेकरून आपलं जे बदलापूरसाठी जे आपल्याला हवंय ते तातडीने लवकरात लवकर सगळं मार्गस्थ लागावं. आम्ही एवढी पण मागणी केली की जर विठ्ठलवाडी स्टेशन आपल्याला 15 डब्यासाठी छोटं पडतंय तर फास्ट ट्रेन आहेत, एक हॉल्ट तो रिक्वेस्ट अशी केली, आता ते त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे ते विचार करणार आहेत की विठ्ठलवाडी स्टेशनला तुम्ही 15 डब्याची फास्ट गाडी थांबवू नका, जेणेकरून ती बदलापूरला फक्त तेवढ्यापुरती येण्यासाठी जर थांबत असेल तर ते गैरसोय होईल नागरिकांची. कारण काय बाकी सगळे प्लॅटफॉर्म रेडी आहेत 15 डब्या गाडीसाठी आणि 15 डब्याची गाडी आपल्याकडे ट्रेन फ्रिक्वेन्सी 3री 4थी लाईन जेव्हा होईल तेव्हा आपली ट्रेन फ्रिक्वेन्सी वाढणार आहे आणि तेव्हा आपल्याकडच्या ट्रेन सुद्धा वाढणार आहेत, महिला स्पेशल ट्रेन वाढणार आहेत. हे DRM साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. फक्त 3री 4थी लाईन लवकरात लवकर कशी होईल ह्याच्यासाठी आम्ही स्वतः सुद्धा पाठपुरावा सतत करत आहोत. बाकी आता तुमचे जो पहिले 2 विषय आहेत ते काय तुम्हाला DRM साहेबांशी स्पेशली बसून त्यांच्याशी चर्चा करून बोलावे लागणार आहे, जो आहे कॉम्पेन्सेशनचा विषय आणि जॉबचा विषय. त्यासाठी पण आपण प्रयत्न करू. त्यासाठी यांचं जे पत्र आहे ते आपल्याला मिळालं तर आपण आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय DRM आणि मुख्यमंत्र्यांना आपण ते कानावरती घालू किंवा असं कॉम्पन्सेशन या ठिकाणी आमच्या बदलापूरच्या महिलेला मिळालं पाहिजे असं आपण आग्रह करू आणि लवकरात लवकर तो मिळवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करू. आणि कॉम्पन्सेशनसाठी त्यांचा एक वेगळा हेड आहे, त्या हेडमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागेल थोडंसं. आपण आपल्या परीने देखील प्रयत्न करू. आम्ही देखील ही जी बदलापूरची महिला होती, आमची भगिनी होती, तिचा ऍक्सिडेंट झाला तर तिला निश्चितच न्याय मिळण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करू आणि कॉम्पन्सेशनसाठी आम्ही देखील त्या DRMच्या बरोबर पत्रव्यवहार करू. आपली पत्र देखील त्याच्यासोबत जोडू. यानंतर पुढे कुठला जर असा अपघात होतो तर त्याला त्याप्रमाणे प्रयत्न करायला पाहिजे. मी सांगून त्याला 2 लाख 4 लाख 5 लाख देतात ते त्याच्या जीवनाची किंमत नाही आहे. मला आई वयाची या परिवाराची परिस्थिती काय होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. कसं असते बघा, प्रशासन जनता खूप प्रशासन कशासाठी असते, प्रशासन त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना. आज आम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला औषध करायचं पाचवाज पोलीस परिषद जाणं या पाचवाज तिथे मच्छरात काय द्यायचं, काय वास येत असेल, मला औषध द्यायचं. मला माझा परिवार आहे ना, पण मला पण जन्माची एक तळमळ आहे. DRM साहेबांच्या प्रवास केला जेव्हापासून 2 डब्या गाड्या प्रवास नसते, पण आमच्या प्रशासनाकडे दूरदृष्टी नाही आहे हे लक्षात घ्या. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही दूरदृष्टी कसे पाहिजे, कारण ही दृष्टी पाहिजे की आमचं शहर जर वाढतं तर त्यांनी शहराच्या सचिवांसमोर, शहराच्या नगरपालिकेचे कमिटी त्याच्यासमोर बसून चर्चा केली पाहिजे की आपल्या शहराचं क्षेत्रफळ किती आहे, लोकसंख्या किती होते, त्या हिशोबाने आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. आमचा प्लॅन प्रमाणे
त्याप्रमाणे काम चालू झालेलं आहे. लँड ॲक्विजिशनचा पण काही प्रश्न नाही आहे, प्रोसेसमध्ये आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या मच्छी मार्केटच्या लाईनीतलं जे आहे त्यांना सगळ्यांना रिक्षा स्टँड हलवले आहेत, तिथे त्यांचे क्वार्टर्स त्यांनी तोडलेले आहेत. ते आपल्याला तिसऱ्या चौथ्या लाईनचं आम्ही त्यांना म्हटलं की तुमची लाईन कुठपर्यंत येणार आहे. 1.5 वर्षाचा टाइम येस, आम्हाला दिलेलं आणि ते पण युद्ध पातळीवर. MRVCचे जे मेन इन्चार्ज आहेत, जे कल्याण टू बदलापूर कर्जत MRVCचं काम बघता आहेत, त्यांनी आम्हाला शब्द दिला, ताई मी तुम्हाला तारखा देतो की मी पण फक्त काही ठिकाणी असं असतं की ते म्हणतात की आम्हाला काम करताना फक्त 2 ते 3 तासाचा आम्हाला गॅप मिळतो. तेवढ्या गॅपमध्ये आम्हाला काम करायला लागतं, का तर आपण ट्रेन थांबवू शकत नाही किंवा ट्रेन आपण हे करू शकत नाही. त्याच्यामुळे स्टेप बाय करत आहे एक सांगतो तुम्हाला. म्हणून आज एकत्र काम करतात सर. नाही आपल्या शहराची लोकसंख्या कधी वाढली? आता कोरोना टाईममध्ये चर्चा जी आहे ती आपण बघतोय. अनेक विषय हाती घेतलेले आहे. एकूण 18 विषयांवरती बैठक जी आहे DRM सोबत आमची असं सांगितले जात आहे. आता विविध विषय आहेत, जसं की आपण मागे बघितलं की चेतना देवरुखकर या महिलेची ट्रेनमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर देखील कंपन्सेशन मिळालेलं आहे का नाही ते देखील एक मुद्दा घेण्यात आलेला आहे. अजून त्याचबरोबर 3 आणि 4थ्या लाईनचं काम कधी पूर्ण होईल तो देखील एक मुद्दा आहे. बरेचसे मुद्द्यांवरती आज चर्चा जी आहे सध्या होताना आपल्याला बघायला मिळते. खड्डाने गेलेला आहे, तो डेड एंड प्लॅटफॉर्म आहे. नाही, हे कसं तुम्हाला सांगते, आम्ही तो पण विचार झाला की तिथे काहीतरी असे बॅरिगेड लावायला पाहिजे. तर ऐका, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे लटकून प्रवासी आपले जातात ते तिथे पडू शकतात आणि एकापेक्षा जास्त ॲक्सिडेंट होऊ शकतात. तो डेड एंड आहे. फक्त ते सामान शिफ्टिंगसाठी त्यांना त्या मागच्या प्लॅटफॉर्मची गरज आहे, म्हणून त्यांनी तो तात्पुरत्या स्वरूपासाठी ठेवला आहे. लवकरच तो पण डिमॉलिश करायला घेणार आहे. आणि त्यांना आम्ही सांगितलं की हा डेड एंड आहे ना, तुमचा हॉल्ट जो आहे तो थोडासा मागे सरकवा. आणि कर्जत साईडला तुम्हाला प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी भरपूर स्कोप आहे. आत्ताच तुमचं तेवढा प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला वाटतंय की कमी पडेल भविष्यात, तर ट्रेन यायच्या आधीच तुम्ही प्लॅटफॉर्म आत्ताच काम चालू करा. आत्ता चालू कामामध्येच तुमचं प्लॅटफॉर्म पुढे अजून एक्सटेंड होऊ शकतं, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. कारण काय इथे आपल्याला जो कट आलाय ना, तो डेड एंड असणार आहे आपल्या प्लॅटफॉर्मचा, 3 नंबर प्लॅटफॉर्मचा. हे सगळ्या गोष्टी आमच्या चर्चा करून झाल्यात. अजितदादा गेल्याच्या नंतरचा जो रविवार होता, त्याच्या आधी शनिवारी आमची ज्या दिवशी अजितदादांची आमची शोकसभा होती त्याच दिवशी MRVCची सगळी टीम आली होती आणि त्यांनी आम्हाला स्पेशली वेळ दिला होता. अजितदादा वारले त्या दिवशी सुद्धा टीम आली होती. का तर ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. त्या दिवशी सगळं थांबलं होतं काम, पण ते म्हणाले की ताई आम्हाला आमच्या शेड्यूलमधून तुम्हाला ही वेळ द्यायला आम्हाला वरून ऑर्डर आल्या होत्या, तर तुम्ही प्लीज आम्हाला वेळ द्या, ही त्यांनी मला रिक्वेस्ट केली. मी जाऊन तिथे पूर्ण प्लॅटफॉर्मची पाहणी केली, सगळं बघून घेतलं, त्यानुसार प्रत्येक गोष्ट आपण ठरवून घेतली. त्यांनी मला माझ्याकडे आत्ता तो कागद हातात नाहीये, नाहीतर मी तुम्हाला हे जे MRVCचं जे काम चालू आहे त्यांनी मला ज्या डेट्स दिल्या आहेत त्या डेट्स मी तुम्हाला दिल्या असत्या. त्यांनी त्यांचा जो कागद दिलाय ना त्याच्यामध्ये त्यांनी त्या डेट्स दिलेल्या आहेत की कधीपर्यंत काम माझं पूर्ण, कुठल्या टप्प्याटप्प्यात कुठलं काम पूर्ण होणार आहे. सपोर्टिव्ह सगळे आहेत. आपण मागण्या तुम्ही, आणि आता माझी अशी रिक्वेस्ट होती की आपण आधी माझ्याकडे आले असते तर तुम्हाला इथे बसायची वेळ पण आली नसती. कारण की आम्ही काय काम करतोय, आम्ही किती पाठपुरावा चालू आहे, आम्ही तुमचे हे जे विषय आहेत हे जे आम्ही DRM साहेबांकडे मांडलेले आहेत ह्याची लिस्ट मी तुम्हाला दाखवली असती. आता लवकरच आम्ही GM साहेबांची पण वेळ घेतोय आणि आपल्या स्थानिक आमदार साहेबांच्या थ्रू आम्ही रेल्वे मंत्र्यांची पण आणि मुख्यमंत्र्यांची पण वेळ घेतोय की जेणेकरून आपली जी
रेल्वेच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर कुठेतरी मार्गी लागाव्या एवढीच आमची पण अपेक्षा आहे. महिन्यापासून बंद आहे. त्यांनी एवढ्या ठिकाणी थांबवून ठेवलंय वरती. पूर्ण ब्रिज पूर्ण हा सीएसटी साईडचा स्टेप बाय स्टेप नाही केली त्रास होतो. ते आणि बंद आहे 3 महिन्यापासून. आणि आपले स्टेशन परिसर दोन्ही साईडला त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलं स्टेशन परिसर. आपण स्टेशन परिसरात सॅटिसचा प्रकल्प राबवणार आहोत जेणेकरून आणि 150 मीटरच्या परिसरामध्ये स्टेशनच्या कुठेच फेरीवाला आम्ही बसवून देणार नाहीयेत. हे आम्ही हे सगळं आम्ही स्टेप बाय स्टेप घेत आहोत. मी तेच सांगते ना, तुम्ही एक भेट जर इथे बसायच्या आधी माझी घेतली असती ना, सगळे डिटेल्स मी तुम्हाला दिले पहिल्या असते. दिवशी उभं होतो तिथे हा. उपोषणाला उन्हामध्ये, त्यावेळेस आमच्या समोर एक महिला अशीच चालता पडली रस्त्यामध्ये तिथे. म्हणजे रस्त्याने चालणं सुद्धा मुश्किल आहे. इतकी तो रस्ता खराब काय कारण का त्याच्यामध्ये लाईनीचं हे येणार आहे. लाईनीचं हा म्हणून तो रस्ता तिथे बनवता आता येत नाहीये. तिथे काहीतरी केलं पाहिजे ना. तसं की माणूस आता बघ रेल्वे आहे, टाइम झालाय, लेट झालाय, तो माणूस धावतच जातो ना. मग त्याला किती नाही, आपण असं करू, आपण आपली जी टीम आहे कोणाला बसली आणि आमची टीम आहे. आमची एक नगरपालिकेमध्ये एक स्टँडिंग कमिटीची बैठक आहे आणि एक काही आमचे सुकाणूचे मेंबर्स आहेत. हे आपण एकत्र बसून आपण यावरती चर्चा करून पुढचा प्रवास आपण करू किंवा पुढच्या हे करू. आमचं असं म्हणणं आहे की जॉईंटली आपण काम करायला सुरुवात करूया. सगळे तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमचा अनुभव आमच्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही तुमचे अनुभव तुमच्या ह्याच्यानुसार आम्हाला पण गाईड करत राहा. मी आज लहान आहे तुमच्यापेक्षा, तुम्ही मला गाईड केलं, मला सजेशन दिले तर वेलकम आहे. मी प्रत्येकाला सांगते तुमचे सजेशन एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही आम्हाला सजेशन देऊ शकता आणि आम्ही ते एक्सेप्ट पण करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही आमच्याशी सहकार्याची भूमिका घ्या आणि आमच्याशी चर्चा करून आपण ह्या समस्या सोडवल्या पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या पाठीवर सर्व करताय. आपण शहरापुरते आहात, पण हा जो प्रश्न आहे हा रेल्वेचा संबंधित प्रश्न आहे आणि दिवसेंदिवस होत आहे आपल्या पंढरपुरामध्ये. तेव्हा मला पण या शहराचा नागरिक आहे, आम्ही या शहराचे नागरिक आहोत. आम्हाला पण काहीतरी भावना आहे. आम्ही सामाजिक कामं करतो. आम्हाला करावं वाटतं की आपण काहीतरी याला रेल्वे प्रश्न किती धूम असेल, शेवटी जनता आहे, जनतेसाठी प्रशासन. तर मला जनतेचं ऐकलंच पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. जनता काही तुम्हाला तुझ्या घराचं काही मागत नाही. जनता काय म्हणते आता तुम्हाला बसवलेलं आहे त्यासाठी तुम्ही ते करा. त्यांचं काम आहे की त्यांनी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे, पण त्यांच्याकडे दुरुस्त कामच करणं. आज साधा साफसफाईचा विषय आहे. आपल्या महिलांसाठी टॉयलेट एक हां प्रबंधक मॅडम त्यांना अगोदर 1-2 महिने अगोदर नाही सांगून आम्ही भेटलेला प्रश्न उत्तर असतात. म्हणजे असं समजायचं बनणार नाही उत्तर असं नाही चालत ना. येस तुम्ही जनतेची आम्ही त्यांच्याशी पण नक्कीच चर्चा करू, त्यांच्याशी पण बोलून घेऊ आम्ही. कारण की आम्ही जसं तुमची पदवी आहे, येस शेवटी तुम्ही येस सेवक आहात हे नका विसरू. नक्कीच. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 3 नंबर प्लॅटफॉर्मवर जे आता शौचालय आहे त्याच्यामध्ये असा प्रकार घडला होता की महिला शौचालयामध्ये पुरुष महिलेच्या मागे गेले होते. त्याच्यामुळे ते तिथे लॉक लावायला लागले आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक म्हणजे एक बाई ठेवली होती की जी साफसफाई पण करेल आणि म्हणजे तिथे वॉच पण राहील की कोणी इतर घुसणार नाही. पण असं झालं होतं की ते एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर दिलं होतं. मग त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांना तिथे 5 रुपये सफाईचे असे ते घेत होत्या. तर त्याच्यावर पण ऑब्जेक्शन आलं. मग त्यांना DRM साहेबांकडून ऑर्डर आली की ती बाई बंद करा. मग ती बाई बंद केल्यावर परत त्याला लॉक लागायला लागला. लॉक लावल्यानंतर आता एखादं इमर्जन्सी आलं मग ते काय नाही आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही लॉक लावू नका म्हणून. पण परत एकदा तशी घटना घडली की पुरुष त्याच्यात घुसायला लागले म्हणून परत त्यांनी लॉक लावला. असा प्रकार झाला. काहीतरी मार्ग पाहिजे ना. असं पुरुष नुसतात म्हणून लॉक करायचं, मग महिलांनी काय करायचं. मान्य आहे. आपण मी परत एकदा मॅनेजर साहेबांना रेल्वे प्रशासनाशी बोलू. हां बरोबर जाऊ आपण. दादाच्या म्हटलं त्याप्रमाणे काय करू, तुमची एक टीम आणि वहिनी आणि दादा आणि आमची सगळी कोअर कमिटी आणि स्टँडिंग कमिटी त्यांचे सदस्य म्हणून एक प्रोपोजंट आहे की अजेंडा तयार करून त्याच्यावर काम होतं असायचं करून आहे आपण आहे की नाही. दादा वहिनी तुमच्याकडे आले
नाही, जुनं आहे ते. नव्याने त्यांचं व्यवस्थित रूपरेषा आहे त्या शौचालयाची. ते त्यांनी लेडी चित्र ठेवलं काय केलं असं काहीतरी आहे. नाही, पुरुष म्हणजे पुरुष वेगळ्या भावनेने घुसतायत, बाप चांगल्या भावनेने घुसत नाहीयेत. हा अनुभव त्यांनी घेतलेला आहे, म्हणून त्यांना ते कठोर निर्णय थोडेसे घ्यावे लागले, असं झालं. बरोबर आहे. पण त्याचा अर्थ कोणाची संबंधात होत नाही ना. त्यात तुम्ही पर्याय तर देऊन तुम्ही टाळा मारण्याचा 2 मिनिटं दिलं त्यांना. पण त्यांनी विचार नाही केला की या लोकांनी तुमच्या मनात आता टाळा किती वाजता मारलेला होता मला, कारण काय मी त्यांना रिक्वेस्ट केली होती सकाळी 6 ते रात्री. सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे जाऊ ना. नाही, माझा हा विषय एकदा चर्चेला त्यांची दुसरी एक टीम आली होती माझ्याशी चर्चा करायला, तेव्हा माझी त्यांची चर्चा झाली होती. तेव्हा ही मागणी मी त्यांच्याकडे मागितली होती की आपल्या लेडीज शौचालयात जो टाळा असतो त्याचं टायमिंग चेंज करा. सकाळी तुम्ही 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही ठेवा. रात्रीतून पाहिजे तर तुम्ही रात्रभर लॉक लावा त्याला. का तर लेडीज टॉयलेटमध्ये रात्रभर पुरुष म्हणजे चुकीची माणसं तिथे घुसू नये म्हणून, असं मी त्यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी ती स्वीकारली पण होती. तरी सुद्धा मी ज्यांच्याशी माझी ही चर्चा झाली होती ना त्यांना मी फोन करून विचारते की साहेब आपली ही चर्चा झाली होती, मग ह्या चर्चेवर अजून हे का नाही, कारण का त्यांनी मला शब्द दिला की लवकरात लवकर करतो म्हणून. तो काय फक्त लॉकच काढायचा प्रश्न होता, पण त्याच्यावर नक्कीच आपण नाही करू. विषय आपण उद्या किंवा सोमवारी आपण एकत्र दालनात या, नगराध्यक्षाच्या आपलं स्वागत करूया आमचे, आणि आपण चर्चा करून आपण पुढची रणनीती पण ठरवून घेऊया Yes. की कुठे कधी भेट घ्यायची. त्याच्यामध्ये आपण अपॉइंटमेंट घेऊया. त्या MRC असेल, स्टेशन मास्टर असतील, त्यांचे सगळ्यांचे अपॉइंटमेंट घेऊन आपण जॉईंटली काम करूया शहरासाठी. खाली टॉयलेट पाणीचे ते पण सांगितलं. सगळे अजून सगळे थोडी हट झाले माहिती आहे का. त्यांनी मला सकाळी आलो तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी जे स्टेज उभारलं होतं बरोबर. तर काय माहिती आहे का, आपल्या प्रशासनाला पण आपण जरा सूचना द्यायला पाहिजे की अशा पद्धतीने कोणी आंदोलन उपोषण केलं असेल, काय ज्येष्ठ नागरिक अशी अपेक्षा आम्हाला बदलापूरचे नागरिक असतात. नाही. हे कसं माहिती आहे का, आता हा जो भाग आहे ना हा आमच्याशी संलग्न आहे, पण आम्हाला याच्यात काहीच माहिती नाही. म्हणजे नगरपालिकेने किंवा तुम्ही आम्हाला कोणी असं कळवलं नाही की आम्ही उपोषणाला बसलो. असं जर मुख्याधिकारी करणार असेल तर लगेच नगराध्यक्षांनी सांगितलं असतं की असं काही कारवाई करू नका, शेवटी नागरिकांसाठीच ते बसलेले. आणि याच्या पुढे पण असं आम्ही इन्स्ट्रक्शन घेऊन टाकू नये. असं होणार नाही. आणि साहेबांनी ते लोकांनी बंद पत्रे काढले म्हणजे आम्हाला माहितीच नाही. दादा वहिनीला हा विषय माहितीच आहे. करूया आपण ते जमत आहे. आणि तो चुकीचं काम केलं. तुम्ही उपस्थित होता आपण कळवायला पाहिजे. ऐका मी काय बोलतो, आता वहिनी आणि दादानी सांगितलं त्याप्रमाणे काय करूया, सोमवारी वगैरे वहिन्यांतून एकत्रित बसा, एक अजेंडा तयार करू, त्याच्यावर वहिनी दादा आणि सर्व आमचे सगळे मंडळी तुमच्या सोबत आहेत. आता आमची विनंती आहे की आपण आज उपोषण इथे थांबवा आणि आपण बसून ह्या सगळ्या समस्यांवर मार्ग काढूया. टाइम दिलेला आहे. आज चर्चेला आमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे. ते अजून परत आलेलं नाही आहे. ते परत आल्यासाठी तो निर्णय घेऊ. तुम्ही स्वतः एकटा निर्णय घेऊ शकत नाही. माझ्या पक्षाचे वरिष्ठ आहे, ते येतील, हात निर्णय घेऊ. आज या ठिकाणी संयुक्त भारत पक्षातर्फे रेल्वे समस्यांच्या बाबतीत जे काय उपोषण सुरू आहे, या ठिकाणी आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, सन्माननीय आमचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे साहेब, मी शरद तेली गटनेता, आमचे बांधकाम सभापती रमेशजी सोळसे, आमचे ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष आदर्श तायडे, या सर्व मंडळींनी या जे आमचे बदलापूरचे नागरिक आहेत उपोषणाला बसलेत त्यांची आम्ही भेट घेतली. त्यांच्या सर्व समस्या आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतल्या आणि या समस्यांच्या बाबतीत खरोखरच त्यांनी ज्या समस्या सांगितल्या त्या बदलापूरच्या दृष्टीने योग्यच आहेत. पण या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की या सर्व समस्या आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा यांनी DRM साहेबांची जेव्हा भेट घेतली होती, कारण या समस्या बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना भेडसावत आहेतच. त्यांनी नगराध्यक्षांनी भेट घेऊन या सर्व समस्या सांगितलेल्या. आमचे कुळगे काका असो, त्यांचे सर्व सहकारी असो, या ठिकाणी उपोषणाला बसलेत. आम्ही देखील त्यांच्याबरोबर आहोत. आम्ही देखील त्यांनी ज्या समस्या मांडल्या त्या समस्यांच्या सोबत आहेत आणि आम्ही देखील तशाच प्रकारची मागणी देखील या ठिकाणी केली आहे. सर्व समस्यांच्या बाबतीत ज्या समस्या नगर परिषदेच्या माध्यमातून सोडवल्या जातील
त्या समस्या सन्माननीय नगराध्यक्षांनी देखील सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. टॉयलेट देण्याचा प्रयत्न असो किंवा त्या ठिकाणी 2 वेळा त्यांच्या व्हिजिट देखील झालेल्या आहेत. 15 डब्यांच्या लोकलसाठी देखील त्यांनी एक चांगला उपाय DRM साहेबांकडे मांडलेला आहे की विठ्ठलवाडी स्टेशनला 15 डब्याचं फलाट नाहीये, तर विठ्ठलवाडी स्टेशनला त्याचा थांबा न देता इतर सर्व ठिकाणी तो थांबा द्यायचा आहे आणि मार्च एंडिंगपर्यंत 15 डब्याच्या लोकल चालू होतील अशा प्रकारचं आश्वासन सन्माननीय नगराध्यक्ष महोदयांना देखील DRMनी दिलेलं आहे. ती देखील एक चांगली उपलब्धी आहे. एक थोडासा आपल्याला काहीतरी आधार आमच्या रेल्वे प्रवाशांना होणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे भगिनींच्या बाबतीत ज्या काही समस्या या ठिकाणी प्लॅटफॉर्मच्या संदर्भात असो किंवा इतर ठिकाणी असो त्या देखील सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आमच्या नगराध्यक्ष महोदयांनी रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर यांच्याशी भेटून या ठिकाणी केला आहे. मग MRVC असो, रेल्वेचे स्थानिक मंडळी असो, यांच्याबरोबर अनेक वेळा गाठीभेटी घेऊन हा प्रयत्न सोडवायचा प्रयत्न केलाय. आम्ही या ठिकाणी संयुक्त भारत पक्षाचं हे जे उपोषण आहे त्यांना विनंती करण्यासाठी आलो की आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. ज्या ज्या मागण्या आहेत त्या संयुक्तपणे नगर परिषदेमध्ये आपण एकत्रितरित्या आमचे काही नगरसेवक आणि तुमची काही मंडळी एकत्रितरित्या बसून याच्यावर विचारविनिमय करू, याच्यावर रेल्वे प्रशासनाकडे जाऊन जाब मागू आणि या संदर्भात रेल्वे मंत्र्यांची भेट देखील आमदार किसन कथोरे साहेबांनी घेतलेली आहे. 3री 4थी लाईन लवकरात लवकर व्हावी यासाठी देखील आमचा सातत्याने पाठपुरावा, कारण 3री 4थी लाईन झाल्याशिवाय आपल्याला खूप मोठा रिलीफ काय मिळणार नाहीये. तर 3री 4थी लाईन या वर्षभरात व्हावी अशा प्रकारचं नियोजन देखील रेल्वे खात्याकडून सुरू आहे आणि ते जर झालं तर आपला सर्व हा रेल्वेचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्याला पर्यायी म्हणून जी आपली मेट्रो होती ते मेट्रो 14ला देखील 500 कोटी रुपयाचा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे. म्हणजे आपण सर्व बाजूनी प्रयत्न करतोय. आमच्या नगराध्यक्ष प्रयत्न करतात, आमदार साहेब प्रयत्न करतात. आम्ही या ठिकाणी कोळगे काका आमचे ज्येष्ठ आहेत आणि काळणे काळणे काका या ठिकाणी ज्येष्ठ आहेत, ते उपोषणाला बसलेत. आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना विनंती करायला आलो की या सर्व तुमच्या मागण्यांसाठी आम्ही तुमच्या बरोबर राहू, आम्ही तुमच्या बरोबर येऊ, पण आपण उपोषण सोडावं अशा प्रकारची आम्ही त्यांना मागणी करण्यासाठी आलेलो आहे. किंवा काका आपण संयुक्तरित्या आम्ही जे प्रयत्न करतोय ते तुम्हाला एवढे दिवस किंवा तुमचं आमचं कम्युनिकेशन गॅप होता, असेच प्रयत्न आपण देखील करत आहात. निश्चितच आपण एकत्रितरित्या याच्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करतो. शहराचे नगराध्यक्ष, माझा आवाज जवळच नाही. माझा आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. आपल्या शहराचे नगराध्यक्ष विजेताताई इथं आलेले आहेत. तेली साहेब आहेत, वरपडी साहेब आहेत, आपले सर्व टीम इथं आलेत. आमच्या उपोषणाला आपण पाठिंबा दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. बाकी जो पुढचा निर्णय जो आहे, आमच्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहेत, आमचं जे मंडळ आहे, आमची कमिटी आहे, ते येतील आणि त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. तोपर्यंत आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही. आमचं उपोषण जारी आहे. मी काकांचं अर्ज वाचलेला आहे. त्याच्यातल्या बऱ्याचशा मागण्या आहेत त्या ऑलरेडी आम्ही DRM साहेबांची ह्या गोष्टीवर चर्चा केलेली आहे. इथे प्लॅटफॉर्मवर जे काम चालू आहे त्याच्याबद्दल पण MRVC टीमशी पण आम्ही चर्चा केलेली आहे. त्यांनी पॉझिटिव्हली आपल्याला रिस्पॉन्स केलेला आहे. वेळोवेळी आपल्या बरोबर त्यांनी जवळजवळ 4 मीटिंग्स आमच्या झालेल्या आहेत. जेव्हा हे ॲक्सिडेंट झालं त्याच्यानंतर आमच्या जवळजवळ 4 मीटिंग झालेल्या आहेत आणि वेळोवेळी ते आत्तासुद्धा आमच्याशी संपर्कात आहेत. मी काकांना विनंती केली होती की आपण हे करा, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या DRM साहेबांकडे आमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे, ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. तरी पण त्यांना आम्ही सांगितलं की आपण या माझ्या दालनामध्ये आपण या सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा करू आणि नक्कीच ह्याच्यावर आपण उपाययोजना काढू. आणि नगरपालिकेकडून आम्हाला जर माहिती असतं, मला जर माहिती असतं तर मी नगरपालिकेला आधीच सांगितलं असतं की त्यांचं जे हे तोडलं ते म्हणजे ते तोडलं, हे तोडल्यानंतर मला माहिती पडलं तरी मी विचारलं. पण असो, जे झालं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते काका. मी तुमच्या उपोषणाला मी सन्मान करते
आणि नक्कीच आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू आणि ह्याच्यावर मार्ग काढू. सर, रेल्वेच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. आपण उपोषणस्थळी भेट दिलेली आहे, सर्वांना भेट दिलेला आहे आणि विश्वास त्यांना दिलेला आहे की तुमच्या मागण्यानुसार पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार. निश्चितच गेल्या दीड वर्षापासून आपण रेल्वेच्या समस्या मग मुख्यमंत्री साहेब असतील किंवा DRM असतील किंवा GM असतील यांच्याकडे आपण पाठपुरावा करत आहे. बदलापूरची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. अफाट गर्दी स्टेशनवरती होत आहे आणि प्रवास अतिशय भयानक झालेला आहे. निश्चितच अनेक सुविधांचा अभाव असल्यामुळं या सगळ्या समस्या आम्ही घेऊन सातत्याने आता पाठपुरावा करत आहे. नगराध्यक्ष असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील आणि आमची संपूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम बदलापूरची या समस्या सोडवण्याच्या पाठीमागे आहे. या ठिकाणी आज इथे उपोषण जे करतायत आपली मंडळी सगळी ती सुद्धा गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच करतात आणि आमचा या उपोषणाला 100% पाठिंबा आहे. आम्ही त्यांना आवाहन केलंय की आपण एकत्र येऊन या बदलापूरच्या रेल्वे समस्यांसाठी आपण पाठपुरावा करूया. येत्या काही दिवसात आमची GM बरोबर भेट सुद्धा आहे आणि आम्हाला DRMने शब्द दिलाय की मार्च एंडिंगपर्यंत आपण 15 डब्याच्या गाड्या सुरू करूया. तर त्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. कदाचित आमचे आमदार किसन कथोरे साहेब येत्या 8-15 दिवसामध्ये आपले केंद्रीय रेल्वे मंत्री यांना सुद्धा भेटतील आणि त्यांना भेटून या सगळ्या समस्या सांगणार आहेत. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. उपोषण जे आहे, आमरण उपोषण सुरू आहे आणि आता कुठेतरी हे उपोषण या ठिकाणी थांबवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं नगराध्यक्ष रुचिराताई घोरपडे आणि भाजपचे अनेक पदाधिकारी यांनी सांगितलेलं आहे. तुमचे काय प्रतिक्रिया आहेत नक्की सांगा. धन्यवाद.